नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. आपला हा जो प्रवास आहे, आता ह्या प्रवासाच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आपण येऊन पोहोचलोय आणि आपल्याला पुढे जायचं आहे. तर पुढे जाताना आपल्याला काही गोष्टींची जाणीव होणं म्हणण्यापेक्षा काही गोष्टींबद्दल आपल्याला जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे. कारण होतं काय की कुठलंही काम किंवा एखाद्या गोष्टीचं ध्येय कडे आपण जेव्हा जातो तेव्हा आपली एक विशिष्ट मानसिक तयारी आपण करत असतो त्या ध्येयासाठी म्हणा किंवा त्या कार्यासाठी म्हणा, आणि मग आपलं ते कार्य जे आहे त्या पद्धतीने ते होत. तर माझ्या पण आयुष्यात मी जेव्हा एका विशिष्ट वेळेतून गेलो आणि खरं सांगतो की ती जी अवस्था असते ना मनाची म्हणा, किंवा आपण ज्या आयुष्याच्या त्या एका बिंदूवरती किंवा एखाद्या ठिकाणी जेव्हा असतो ना, तेव्हा आपला तोल जो असतो तो तोल जर सांभाळला नाही आपण, तर काय होऊ शकतं हे तुम्हाला मी शब्दांमधून नाही सांगू शकत. त्याचे अनुभव जे असतात ते फार विदारक असतात. विदारक म्हणण्यापेक्षा खूप खूप क्लेशदायक असतात. त्याच्याबद्दल एका कवीने खूप छान म्हणून ठेवलंय, ना अंदाज कुठले ना अवधान काही, कुठे जायचे यायचे भान नाही, जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा, न कुठले नकाशे न अनुमान काही. कशी ही अवस्था कुणाला कळावे, कुणाला पुसावे कुणी उत्तरावे, किती खोल जातो तरी तोल जातो, असा तोल जाता कुणी सावरावे. तर हे असं काहीचं असतं. म्हणजे आपण आपल्या भ्रमजाळामध्ये किंवा आपल्या मनाच्या ज्या मनाच्या आपल्या ज्या अवस्थेत असतो ना, त्या मनाच्या अवस्थेत आपल्याला खूप आधाराची गरज असते. आता हा आधार बाहेरच्या व्यक्तींकडनं मिळतो. जर आपल्याला जर का तेवढ्या जवळची व्यक्ती जर कोणी आपल्या आयुष्यात असेल तर ठीक आहे, नाहीतर काही काही लोकांच्याकडे तर अशी परिस्थिती असते की त्यांच्या जवळही कोणी नसतं. म्हणजे ते इतके त्यांना इतकं टाकून दिलेलं असतं म्हणण्यापेक्षा त्यांच्याबद्दल सगळ्या काही गोष्टी ह्या जवळपास संपून टाकलेल्या असतात लोकांनी किंवा समाजाने. कारण समाजाला तुम्ही म्हणजे तुम्हाला समाज सुद्धा किंवा तुमच्या जवळची व्यक्ती सुद्धा एका ठराविक काळापर्यंत किंवा एका ठराविक त्याचं एक जे मर्यादा आहे त्याच्यापर्यंत सहन करतात. त्याच्यानंतर आपल्याला सांभाळावं लागतं. आणि हे आहे म्हणजे माझ्याबरोबर हे झालं. मला आज मी तुम्हाला सांगतो की फक्त एक व्यक्ती म्हणजे माझ्या आयुष्यात माझी बायको आहे, ते व्यक्ती त्या वेळेमध्ये तिचा विश्वास जो होता, जो तिने माझ्यावरती दाखवला, आणि तिलाच हा विश्वास होता की माझ्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी म्हणा किंवा तेवढी एक क्षमता आहे की मी स्वतःचं पुनरुत्थान करू शकतो. हा विश्वास त्यावेळेस मला सगळं काही नीट करायला मला कामी आला. तर ही प्रोसेस जी चालू झाली ना, म्हणजे मला एकतर पहिली गोष्ट म्हणजे ध्येय नवीन ठरवायची होती. मला सगळंच नवीन करायचं होतं. सगळं शून्यापासून परत चालू करायचं होतं. अर्थ द्यायचा होता सगळ्या गोष्टींना. आणि मग पहिला विचार काय आला की एक तर महत्वाची गोष्ट काय असते माहिती का, की भूतकाळाचा पस्तावा किंवा चीड आणि भविष्य काळाच्या चिंता ह्या आपल्याला आतमधनं पोखरत असतात. तर हे जे आहे ना, हे सगळ्यात पहिलं काम जर कुठलं करायला हवं ना, तर हे डिलीट करायला हवं, हे फेकून द्यायला हवं. कारण जोपर्यंत हे समूळ फेकून देत नाही ना, तोपर्यंत आपण नवीन काहीही करणं जवळजवळ अशक्य आहे. फेकून कसं द्यायचं, म्हणजे ते काढणं म्हणतात ना, त्याला तुम्हाला तुमची पाटी कोरी करणं म्हणजे पुसून टाकणं जे असतं ना, तसं ते आहे. दोन गोष्टीचं मी सगळ्यात पहिले मी भूतकाळाविषयी मी पहिल्या
गोष्टी जर कुठल्या 2 केल्या असतील तर त्यातली सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट काय माहिती का, की स्वीकार. म्हणजे स्वीकार म्हणजे काय, की मी जे माझ्या आयुष्यात जे काही घडलंय किंवा जे काही भूतकाळात घडून गेलेलं आहे ना, ते जसं आहे तसं स्वीकार करून टाकायचं एक. आणि जिथं आपले चूक झाले ना, ती चूक मान्य करून टाकायची सरळ सरळ. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग म्हणजे काय माहिती का, दुसरी एक भावना याच्यामध्ये असते की आपल्याला कोणी आपला अपमान केलेला असतो, कोणी आपल्याला वाईट वागणूक दिलेली असते, कोणी आपल्यावर चिडलेलं असतं किंवा जे काय असेल, आपल्याला एक प्रचंड तिरस्कार किंवा चीड निर्माण होते. दुसरी गोष्ट काय करायची माहिती का, जेवढं शक्य आहे ना तेवढं, जेवढं शक्य आहे म्हणण्यापेक्षा मात्र तुम्ही त्या गोष्टीच्या बद्दल तर असाच विचार करा की तुम्ही क्षमा करून टाका. आपण क्षमा करून टाकायचं. मी क्षमा करून टाकले सगळ्यांना. ज्या ज्या लोकांपासून मला त्रास झाला होता किंवा मला असं वाटलं की मी दुखावलं गेलेलो आहे किंवा त्या मनाची चीड जी होती ना माझ्या मनामध्ये, ती मी पहिले संपून टाकली, माफ करून टाकलं. कारण काय असतं माहिती का, की हे जे ओझं असतं ना, हे ओझं अतिशय दडपण निर्माण करतं. प्रचंड दडपण येतं. ह्या ओझ्याचं जे दडपण असतं ना, हे तुम्ही विचार नाही करू शकत की ओझं किती असतं. हे दडपण किती असतं तुमच्या मनामध्ये. हे जे त्याला किलमिश म्हणू आपण, किलमिश म्हणण्यापेक्षा एक ह्या जे हे जे शत्रू आहेत आपले, हे शत्रू आपल्याला आतल्या आत पोखरत असतात आणि आपल्याला आपण सरेंडर करून टाकतो त्या सगळ्या भावनांच्या पुढे किंवा ह्या भूतकाळातल्या सगळ्या गोष्टींच्या पुढे. आपण इतके हतबल झालेलो असतो की आपल्याला असं वाटतं की आता हे सगळं संपलंय, म्हणजे हे इतकं वाहवत गेलोय आपण याच्यातनं की आता काही याच्यातनं आपल्याला परत रस्ता काही दिसणार नाही. त्यामुळे काय होतं की आपण लोकांना फेस करणं, आपल्याला लोकांना सामोरं जाणं किंवा कोणाच्या समोर जाऊन एखाद्या घटनेला किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या परिस्थितीला सामोरं जाण्याची जी आपली कुवत असते ना, ती संपून जाते. याच्यातनं दुसरं काही होत नाही. आणि आपला एक महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे मी परत एकदा सांगतो की जे आपले विचार करतो ना आपण, तसं आपलं मन असतं आणि जसं आपलं मन असतं ना तसं आपलं शरीर असतं. कारण ह्याच्या यातना ज्या आहेत ना, ह्याच्या यातना नुसतं आपल्या मनालाच होत नाहीत, तर कुठं ना कुठं नकळत आपल्या शरीरालाही याचे जे परिणाम असतात ना ते भोगावे लागतात. आणि मनस्थिती चांगली नसेल ना तर काहीही म्हणजे चांगलं काहीच राहत नाही. तर भूतकाळाच्या संदर्भात लढण्यासाठी हे तर पहिले करायला लागेल की संपूर्णपणे बसायचं. बसून आपल्या 2 गोष्टी पहिले करायचा. एक तर पहिल्या गोष्टी स्वीकार करून टाकायचे की हे आहे, हे स्वीकार जोपर्यंत आपण करत नाही ना तोपर्यंत त्याला सुदृष्ट कसं करायचं ह्याच्या विचार येणार नाही. कारण एक लक्षात घ्या, जे काही करायचंय ते आपल्यालाच करायचंय. हे आपल्याशिवाय कोणी करायला येणार नाही. काहीही असू दे, काहीही म्हणजे काहीही असू दे, जे काही आहे ना हे नीट होऊ शकतं आणि त्याला नीट फक्त आपणच करणार आहोत. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे हा भाग जो आहे ना, हा भाग खूप महत्वाचा आहे की हे करायलाच हवं. आणि दुसरी गोष्ट, कोरी पाठी करताना अजून एक गोष्ट अशी असते की भविष्याची चिंता आणि भीती. तर भीती आणि चिंता हे अशा गोष्टी आहेत ना की ज्या गोष्टी मुळात आपल्या हातातच नाहीयेत. कारण उद्या काय होणार आहे हे कोणी सांगू शकत नाही. उद्याची परिस्थिती काय होणार आहे आपण कधी सांगू शकत नाही. इव्हन आपण हे जरी म्हटलं की आपण आता सगळं परमेश्वरावरती सोपवून देऊया आणि आपण जे काय बनेल आपण ते करूया, पण ते करायसाठी सुद्धा तुम्हाला हे जे 2 राक्षस आहेत ना, भय आणि चिंता, हे 2 काढून फेकून द्यायला लागतील. म्हणजे मला जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी करायला गेलो ना तेव्हा मला मी सगळ्या गोष्टींचा विचार करत गेलो की हे कसं शक्य आहे, कसं शक्य आहे, याला काय करता येईल. तर सगळ्यात पहिले मी सांगू का तुम्हाला, म्हणजे मी तुम्हाला एक एक खूप बहुमूल्य सल्ला देईन की तुम्ही जे कोणी यशस्वी लोक आहेत ना त्या लोकांची एक मुख्य सवय असते, त्या तुम्ही कॉमन बघाल इनफॅक्ट ही सवय. ती लोक रोजची डायरी लिहितात. रोज काय घडतं त्यांच्याबरोबर, रोज त्यांच्या मनात काय विचार येतात किंवा ते एखाद्या संकटाला कसं सामोरं जातात किंवा त्यांच्याकडनं इव्हन काही चुकाही घडतात ते लिहितात. आणि लिहिल्यामुळे काय होतं माहिती का, लिहिल्यामुळे त्या आपल्या मनाच्या पूर्ण
पटलावरती त्या अंकित होतात आणि त्याच्यावरती आपल्याला काम करता येतं किंवा आपल्या सजग होतं मन त्या गोष्टींसाठी. जेव्हा आपण लिहितो लिखित स्वरूपामध्ये आपण विचार करतो ते सगळे जर त्याच्यातले जे महत्वाचे असतात ते जर लिहून ठेवले ना आपण तरी आपल्याला आपल्याला ती सजगता येते. ती सजगता त्याच्यामुळे येते की लिहायचं. आपल्याला जे आपल्याला आपला राग आहे तसं लिहा. आपल्याला जर काहीतरी चांगलं आपण केलं असेल तेही लिहून काढू. जे काही मला वाटलं मी ते सरळ लिहून काढलं, लिहिलं रोजच्या रोज. मला जे काही आज आज मी काय प्रगती केली किंवा आज माझ्याकडनं काय चूक झाली हे लिहायची सवय मी स्वतःला लावली. आणि मग त्याच्यातनं काय होतं माहिती का की आपल्याला महत्वाची गोष्ट काय माहिती का, ह्या भूत आणि वर्तमानामध्ये ज्या ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण एक महत्वाची गोष्ट विसरतो की आपल्याला एक खूप मोठं वरदान दिलेलं आहे माहिती का परमेश्वरांनी. त्या वरदानाचा कधी आपण विचारच करत नाही. ते वरदान कुठलं माहितीये तुम्हाला? आज तुम्हाला सांगतो, कधीतरी तुम्ही त्या वरदानाबद्दल विचार करून बघा. ते वरदान असं आहे की आत्ता वर्तमानाचा जो हा क्षण आहे ना, हा क्षण आपल्यापासून परमेश्वर सुद्धा हिरावून घेऊ शकत नाही. म्हणजे ह्या वर्तमान जर नीट केलं ना, म्हणजे वर्तमानात आज काय करायचं याच्याबद्दल जर आपण तेवढे सजग आणि प्रामाणिक जर असू ना, तर आपल्याला ना भूतकाळाबद्दल पस्तावा राहील ना आपल्याला भविष्यकाळाची चिंता राहील. म्हणजे हळूहळू हे सगळं इतकं स्टेप बाय स्टेप स्लोली आहे ना की कुठलंही काम, म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही तुम्हाला काहीतरी नवीन, म्हणजे कुठलंही नवीन काम, नवीन आयुष्य, नवीन काम, नवीन प्रोजेक्ट, नवीन जे काही तुमचं ध्येय असेल त्याच्यावरती काम करताना हा मुख्य त्याला म्हणू आपण काय की एक त्याच्यातला एक महत्वाचा केंद्रबिंदू आहे हा, की हा क्षण, हा वर्तमान जो आहे ना, हा वर्तमान आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. कारण की आज जे आहे ना त्याच्या आजवर आपला उद्या घडणार आहे. आणि आपलं आजचं जे कर्म आहे ना ते आपल्याला आपल्या चुकांना नीट करण्याची एक संधी आहे. आपल्या चुका म्हणा किंवा आपल्या आयुष्यात जे काही वाईट घडलेले म्हणा किंवा जे काय गरज आहे, म्हणजे कोणाबद्दल आपल्याला कितीही वाईट वाटत असेल किंवा एखाद्यापेक्षा आपल्याला खूप तिरस्कार जरी वाटत असेल तरी काय करायचं आपल्याला, त्याच्यातनं काय निष्पन्न होणार आहे? म्हणजे आपल्याला फक्त आपला अहंकार साधता येईल याच्यातनं, बाकी काय होणार? अहंकार म्हणजे बघा मी त्याला असं, त्यांनी मला हे असं वागलं होतं म्हणून मी त्याच्यावर असं केलं, मग त्याला मी, म्हणजे ही अनएंडिंग प्रोसेस आहे. याच्यातनं काहीही होणार नाही. फक्त आपल्याला आपल्या मनाशी झगडा करायचं एक नवीन कारण रोजच्या रोज मिळेल, दुसरं काही नाही. की हे आज एक पॉइंट वर म्हणजे आपल्यावरती ती व्यक्ती आहे ना ज्याच्यावरती चीड येते ना आपल्याला, ती हवी होऊन जाते. म्हणजे आपल्याला सतत ते विचार राहतात की अरे हे असं झालं होतं माझ्याबरोबर, मग हे असं वागले होते, मग मी हे बघून घेईल आणि मग मी हे करेल, मी त्या करेल. आपल्याला काहीही सिद्ध करायच्या भानगडीतच पडायचं नाही, म्हणजे स्वतःलाही नाही. म्हणजे मी तर हे ठरवलंय, मला काही फरक पडत नाही. मला जोपर्यंत माझं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टापासून मला हलवू शकेल म्हणण्यापेक्षा मला कुठंतरी माझं स्थित्यंतर घडून असेल अशी काही घटना किंवा असं काही जर झालं तोपर्यंत म्हणजे तरच मी काहीतरी विचार करेल त्या गोष्टी. अदरवाईज म्हणजे किंवा नाहीतर नाही, मला काही नाही. कारण काय होतंय माहिती का, ह्या सगळ्या क्लेशांमध्ये ना आपण आपल्या स्वतःला बर्बाद करत असतो नकळत, आपल्याला समजत नाही पण होतं ते. म्हणजे तुम्ही आठवून बघा की काय आपण साधलं, म्हणजे एखाद्या विषयीचा तिरस्कार म्हणा किंवा एखाद्या विषयीची घृणा किंवा एखाद्याला जे जसं असेल तसं त्याचं आयुष्य आहे, त्याच्याने जगावं आपल्याला. म्हणजे खरंच काही नाही होत. म्हणजे मी ह्या अनुभवातून गेलो म्हणून सांगतो तुम्हाला, खरंच काही बिघडत नाही, काहीही बिघडत नाही. कोणी आपल्या घरी येऊन राहत नाही. तुम्हाला सांगतो, ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते आणि ज्याच्याबरोबर जन्म काढायचे ते आणि आपले जे काही रक्त जे आपले कुटुंब आहे ना, या कुटुंबाव्यतिरिक्त एका पॉइंट नंतर काहीही नाही. त्यामुळे कितीही महत्व जरी आपण दिलं ना तरी सुद्धा आपल्याला फक्त त्रास होतो, बाकी काही होत नाही. आणि आपण स्वतःचाच मानसिक छळ करून घेत असतो. याच्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपण नकळत अशा गोष्टी करत जातो की ज्या गोष्टी आपल्याला करायची आवश्यकताही नसते, की जिचे परिणाम कदाचित आपल्याला त्या मानसिक अस्वास्थ्यातनं मिळत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, तुम्ही जरी परमेश्वराच्या जवळ जाऊन बसला, परमेश्वराचं नामस्मरण करत बसला, तुम्ही अगदी आध्यात्मिक बाजूने म्हणा किंवा औरिक बाजूने तुम्ही कुठलंही काम करायला घेतलं ना, की या सगळ्या जे बाजू आहेत ना, ह्या सगळ्या बाजू तुम्हाला आहे ना अक्षरशः म्हणजे तुमचं एक आतमध्ये तुमची घुसमट करून टाकत असतात. आणि त्या घुसमटीत आहे ना आपण काहीच म्हणजे आपण काही करूच शकत नाही. म्हणजे आणि जरी केलं ना तरी मग त्याच्यामध्ये तेवढ्या ज्या
अतिशय प्रभावीपणे आपल्याला जे करायचं असतं ना, ते प्रभावीपणे आपण ते करूही शकत नाही. त्यामुळे ह्या गोष्टीला वेळ दिला पाहिजे आपल्याला. म्हणजे हे जे नीट करणे आहे ना आपलं, ह्या नीट करण्यासाठी आपल्याला स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. आणि हा वेळ मग कसा काढता येईल माहिती का, तुमच्या दगादगीच्या जीवनात 2 दिवस सुट्टी घ्या. मी अगदी स्पष्ट सांगेल, तुम्हाला शांतपणे बसून विचार करण्यासाठी कुठलाही तुम्हाला मोबाईल नकोय, तुम्हाला काही नकोय, काही नको, काही नाही. शांतपणे बसा आणि शांतपणे बसून याच्यावरती स्वतः विचार करा की जे काही भूतकाळात घडलंय, त्या भूतकाळातल्या घडलेल्या ज्या गोष्टीला फक्त 2 गोष्टींना फक्त तुम्हाला हे करायचं. 3 गोष्टी आहेत त्याच्या. पहिल्या गोष्ट म्हणजे काय माहिती का, अहंकार सोडून द्यायचा. स्वतःला काही समजायचंच नाही एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा अहंकार सोडला ना की तुम्हाला स्वीकार करता येईल की हे जे काही घडतंय ना, ह्याच्यासाठी परिस्थितीपेक्षा सुद्धा मी स्वतः जे वागलोय ना, माझ्या स्वतःच्या चुका. कारण एक लक्षात घ्या, जे काही मिळतं ना ते कर्माचं फळ असतं. हे तर बिलकुल मान्य करायलाच पाहिजे. म्हणजे हे मी मान्य करतो. मी हे पहिली गोष्ट मी ही स्वीकार करतो की जे काही माझ्या आयुष्यात आजपर्यंत वाईट घडलंय किंवा जे काही घडून गेलंय ना, त्याला मी 100% मी स्वतः जबाबदार होतो. याला कोणी काहीही काहीच नाही, म्हणजे कोणीच नाही. जे काही घडलं त्याला मी जबाबदार होतो, हे स्वीकार करून टाकायचं पहिलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याबद्दल तुम्हाला राग द्वेष जे काय असेल ना, क्षमा करून टाका सगळ्यांना, काही बिघडत. माफ करून टाका. माफ केलं ना की मनाचं ओझं आहे ना ते हलकं होईल. आणि मग सगळ्या गोष्टी स्पष्ट होऊन जातील एकदम. मग तुमचं मन एकदम इतकं, तुम्हाला काही कसले घाणेरडे विचार येणार नाहीत, कुठली चिंता राहणार नाही, काही नाही काही नाही. भविष्यात काय होईल याचं सुद्धा तुम्ही एक वेळेस फिकर करणार नाही. कारण काय माहितीये का, हे सगळं मी मागच्या याच्यामध्ये जे भागामध्ये तुम्हाला सांगितलं, सगळं सहज आहे. सहज सगळी सृष्टी ही सहजतेच्या नियमावरती चालते. हे सहज करणं जे आहे ना, ह्या सहज करण्याची पहिली पायरी जी आहे ना ती, ह्या पायरीमुळे आपल्याला स्वतःच्या भोवतीचं जे जंजाळ आहे ना त्याच्यातनं बाहेर पडून आपल्याला थोडस सहजतेकडे झुकता येईल. आणि मग सहज झालं ना की मग ठीक आहे. मग आज तुम्हाला समजा आज तुम्हाला 500 रुपयाची गरज होती ना, तर त्या सहजतेने तुम्हाला 200 रुपये सुद्धा समाधान मिळेल. म्हणजे हे जे आहे ना, ही सहजता आपल्याला कुठेतरी हे करायची. आणि मग जेव्हा आपण कुठल्याही गोष्ट करू ना पुढची, काहीही करू आपण, काहीही, म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींपासून काय वाटेल ते तुम्ही काय म्हणजे काहीही करू शकतो आपण. हे पहिले की हे जे आहे ना, हे सगळं घाण आहे ना, ही घाण कचरा जे भरलेला आहे ना दिवस वर्षानुवर्ष आणि कित्येक दिवसांपासून आपल्या मनामध्ये, तो कचरा पहिले काढून टाकायचा. सगळं काढून टाकायचं एकदम. म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला, तो विश्वास आहे ना त्या सहजतेवरती, तो विश्वास जर संपादन करायचा असेल ना, तो विश्वास जर मिळवायचा असेल ना आपल्याला त्या देवावरती, त्या देवाच्या असण्यावरती, त्या देवाच्या साठी, त्या परमेश्वरासाठी जी सहजता आहे ना आपली, त्या सहजतेवरती विश्वास ठेवायचा. इतक्या सहजपणे त्याच्यामध्ये गुंतलं पाहिजे. आणि मला काय तेव्हा हे सगळं जेव्हा झालं सगळं, आणि या सगळ्यातनं जेव्हा मग त्या स्वामींच्या मी जवळ गेलो, तेव्हा काय काय जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी समजवून उमजून जेव्हा मी स्वामींच्या नावात, कारण माझ्या बायकोनी त्यावेळेस मला स्पष्ट सांगितलं होतं की मला पूर्ण विश्वास आहे, पण माझा ऐका तुम्ही, स्वामींना शरण जा आणि ते सगळं नीट करतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तारक मंत्राबद्दलही आपण बोलणार आहोत पुढे. पण खरंच अशक्य शक्य करण्याची ताकद त्या स्वामींच्यात आहे. फक्त आपल्याला त्यांच्यामध्ये लीन होऊन जायचंय. लीन होण्यासाठी स्वतःला तयार करायला लागेल आधी. आणि हे तयार करणं जे आहे ना, याची एक सुरुवात आहे. ही सुरुवात आज तुमच्या समोर मी मांडली. आणि बघा, खरं सांगतो मी की मनाला एक नवीन उत्तेजना मिळते माहिती का. आपल्याला जे आपल्या स्वतःबद्दल वाटतं ना, जेव्हा आपण आत्मकेंद्रित होतो, आत्मकेंद्रित झाल्यानंतर आपण जेव्हा स्वतःला पूर्ण शिथिल करून टाकतो ना, त्याच्यानंतर जे परमेश्वराचं जे नाव आपण घेतो ना, त्या परमेश्वराच्या नावाचा खरा अर्थ आपल्याला समजतो. तोपर्यंत मग काय पोथ्या वाचा, जप करा, किंवा मग देवपूजा किंवा हे सगळं, तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही जोपर्यंत आपला तो भाव आहे ना, तो भाव आतमधून जागृत होत नाही. अनकंडिशनली सरेंडर, समर्पित करून टाकायचं सगळं. हे समर्पण जे आहे ना, हे समर्पण विश्वासाने फक्त साध्य करू शकतो आपण.
आणि हा विश्वास जागृत करण्यासाठी आपल्याला आधी स्वतःवरती काम करावं लागेल. आपल्याला ती सगळी पद्धत, ती प्रोसेस, ती क्रिया सगळी समजून घ्यावी लागेल आधी. आणि मग ती क्रिया जेव्हा समजेल ना, तेव्हा मग सगळा खेळ, सगळी गंमत आपल्याला त्याच्यातली खूप मजा येते माहिती का. मला आपल्याला एक एक दिवस आपण जे पुढं ढकलत जातो आणि आपल्याला ज्या ज्या अनुभव किंवा अनुभूती येतात ना, त्या थक्क करून टाकणाऱ्या असतात, की असंही काहीतरी होऊ शकतं. खरंच बघूया आपण, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला मी सांगत जाईल. तुम्ही फक्त एवढंच आहे, मला माझे व्हिडिओ जे आहेत ना, शक्यतोवर म्हणजे मी अशासाठी नाही सांगत की मला याच्यातलं, पण मला जर तुम्ही ते ऐकले नाहीत पूर्ण ना, तर याच्यातलं तुम्हाला काही भाग म्हणजे तुमच्या समजणार नाही किंवा त्या लक्षात. मला हे मांडायचं जे आहे ना, हे मांडणं मला प्रत्येक माझ्या व्हिडिओमधून किंवा माझ्या प्रत्येक सादरीकरणातून बदलत जाणार आहे. कारण माझ्याकडे सगळं तयार आहे की मला हे कशा पद्धतीने पुढे न्यायचंय, हे मला माहिती आहे. पण त्याच्यात काय होईल की प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सूचना, काहीतरी नवीन काही मला जे काही नवीन सुचलंय किंवा मला जे काही आहे ते सगळं जेव्हा तुमच्या समोर येईल, तेव्हा त्याच्या मागच्या भागाशी त्याच्या पुढच्या भागाचा संबंध असणार आहे. हे महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही हा प्रत्येक भाग जेव्हा केव्हा तुम्हाला शांत वेळ मिळेल ना, तेव्हा फक्त ऐका. ऐकून एक गोष्ट होईल मात्र 100% की कदाचित तुम्ही माझे सहमत नसाल, शक्य आहे. पण त्याच्यामध्ये काहीतरी एक नवीन असं असेल की जे कदाचित तुम्हाला विचार करायला थोडंसं भाग पाडेल. म्हणजे नवीन ज्ञान हे असंच असतं ना, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आपल्यावरती लागू पडेल असं नाहीये. कारण प्रत्येक माणसाचे स्वभाव वेगळे असतात, विचार करण्याची पद्धत वेगळी असते आणि त्याचे आकलन करण्याची पद्धत वेगळी असते, सगळं काही वेगळं असतं. त्यामुळे तुम्ही हे जर बघितलं ना, तर तुमच्यासाठी जे काही अपील होईल ते काहीतरी वेगळं असेल. आणि माझं फक्त हा एक हे आहे, म्हणजे मी तुम्हाला कळलं का, मी जेवढ्या दिवसापासून आज तुमच्याशी हे झालो ना, मी खरं सांगतो मित्रांनो, मला खूप समाधान वाटतं माहिती का. म्हणजे मी हे जे काही बोलतोय ना, हे कुठंतरी मला पहिले विचार आला होता की पुस्तक लिहावं का काहीतरी. पण मी म्हटलं पुस्तक लिहिणं हे जास्ती म्हणजे वाचणं लोकांनी ह्याच्यापेक्षा ऐकणं हे जास्ती सोपं आहे असं मला वाटलं. म्हणजे ऐकणाऱ्यांची संख्या कदाचित वाचणाऱ्यांपेक्षा जास्ती असेल. म्हणून काय ना, मी युट्यूब वरती यायच्या एक निर्णय घेतला, म्हणजे हा की आपण जाऊन बोलूया लोकांबरोबर. तर बघा, म्हणजे तुम्ही अच्छा जसं आज तुम्ही आहात, माझं फक्त एकच सांगणं आहे की हे जास्तीत जास्त तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा. तुमच्या कमेंटही मला हव्यात की तुमचं काय मत आहे किंवा तुम्हाला काय सुधारणा हव्यात किंवा अजून काय तुम्हाला अपेक्षित आहे, हे सुद्धा मला हवंय. त्याच्यावरती मला काम करता येईल. मला काही नवीन कन्सेप्ट किंवा नवीन काही पद्धतीने मांडण्याची काही तुमच्याकडे काही असेल तर तेही मला तुम्ही सांगा. आणि माझ्या प्रवासात माझ्याबरोबर जास्तीत जास्त संख्येने जोडलेले राहा. बस एवढीच मी तुम्हाला विनंती करेन आणि आजच्या दिवशी मी इथेच थांबतो. जय श्री स्वामी समर्थ.